निघाली कॉमेडीची बुलेट ट्रेन पकडा वाड्यावर या. डॉक्युमेंटरी ओके ठीक आहे. अजून डॉक्युमेंटरी लागले ना की मी आणून देते नेक्स्ट टाइम. तसा करा तुम्ही. शालू झोका दे ग मैना शालू झोका दे ग मैना बुगडी नाही आणली रुसली मैना बुगडी नाही आणली रुसली मैना शालू झोका दे ग मैना. साहेब हो साहेब आत येऊ काय जरा काम होतं तुमच्या. नाही नका येऊ ना तुम्ही. पिऊनची जागा खाली नाही तुम्ही चाललं जा. नाही नाही पिऊनच्या कामासाठी नाही आलेला आहे मी एज्युकेशन लोन साठी आलेला आहे. काय समजलं. अरे बापरे. पण चेहऱ्यावरून तर तुम्ही शिपाई वाटता. नाही पण हुशार असू शकता तुम्ही. नाही मी हुशारच आहे का नाही. पण वाटत नाही ना तसं. नाही तसं मला वाटलं म्हणून मी बोललो. पण मला जे वाटलं ते काही खरंच असेल असं काही नाही बा. पण तुम्ही असू शकता हुशार. त्यावेळी मला तसं वाटलं म्हणून मी तसा बोललो होतो. तुम्हाला कळलं ना मी काय बोललो. कर्म कळलंय मग मी नाही हुशार आहे. काय समजलं. हो का. हो हा काय काम काय आहे तुमचं. ते मला ना ते ह्याच्यासाठी लोन हवं. नाही याच्यासाठी लोन देत नसतो मी. काय याच्यासाठीची डॉक्युमेंटरी कम्प्लीटच करता येत नाही ना. याच्यासाठी त्याच्यासाठी जोक केला हो. जोक केला आपण तर सांगते जेव्हापासून मी जॉईन झालो ना बोलता जोक मारायला लागलोय मी. जोक होता चालू दे तुमचा जोक. अहो मला आहे का नाही मला लोन पाहिजे एज्युकेशन लोन. अरे मग तुमच्या पोराला घेऊन या ना त्याच्या सह्या लागतील. हो साहेब मला पोरगा नाही आहे हो. मग त्याच्यात लाज वाटण्यासारखं काय. बऱ्याच जणांना पोरं नसतात. नाही नाही मी लाजच नाही आहे. इमोशन टच आहे वाक्य तसं आहे ना म्हणून तो. त्याचं काय आहे मला माझ्या पोरासाठी नको आहे मला स्वतःसाठी एज्युकेशन लोन पाहिजे. काय समजली. अरे बापरे. मेडिकल इमर्जन्सीचं लोन घेण्याच्या काळात तुम्हाला एज्युकेशन साठी लोन पाहिजे का. अरे वा. तुम्हाला काय पीएचडी करायची काय. कर्माची पीएचडी. मला 10वी पास होण्यासाठी एज्युकेशन लोन पाहिजे. त्याला हलू हलू वरडा ब्लड प्रेशरचा त्रास आहे का नाही मला. 10वी होय. तुम्ही अजून 10वी पास नाही आहात. नाही अजून ना. आणि तुम्हाला 10वी पास होण्यासाठी लोन हवंय. हो अहो काय करू खरंच मला लोनची फार गरज आहे. या वर्षी मी जर 10वी पास नाही ना झालो साहेबांनो तर माझं ना कधीच लग्न होणार नाही. काय समजलं. अरे बापरे. तुमच्या अजून लग्न नाही झालं का. नाही ना. मग कशाला करता 2-4 वर्षांसाठी. जोक मारून राहिलो ना. या पता सांगते जेव्हापासून जॉईन झालो ना लोक मला जोकी माणूस म्हणून म्हणायला लागले. म्हणू दे तुमचा आग लागू दे तुमच्या जोकला. मला लोन मिळाले काय तुम्हाला. 10वी पास होण्यासाठी कुठे एज्युकेशन लोन मिळतं का हो. आणि तुमच्यासारख्या नापास लोट्या विद्यार्थ्यांना तर लोनच देत नाही आमची बँक. हो काय बोलता भाई काय. अहो तुमच्या बँकेच्या नावातच नापास आहे. काय समजलं. कसं काय म्हणजे तुमच्या बँकेचं नाव काय आहे. नाना पावटे सहकारी बँक. हा मग ती सगळी पहिली अक्षर आहेत ना ती जुलवा आणि मग बघा काय येतात. ना पावटे नापास नापास आहे का ना. त्याच्यासाठीच मी वासाडून लोन मागा आलेला आहे का. अरे तो काय बे काय लॉजिक सांगतो रे भाऊ. हे बघ आमच्या बँकेचे आहे ना शेवटचे लोन आहे. फंड संपत आलेले ते आम्ही यांना देतोय. तुम्हाला कुठे जायचे आहे. मला US ला जायचंय. US ला जायचंय. कशाला. MS शिकायला. MS शिकायला. हो MS. हो एवढं लांब कशाला जाता वाय. माझा भाव शिकवेल तुम्हाला का नाही. काय समजलं. पंकज नाही म्हणजे त्याला MS ऑफिस म्हणा MS आपलं काय ते एक्सेल म्हणा किंवा MS SL वर्ड म्हणा सगळं येतं का नाही त्याला. हो मग त्याच्या शिकवण्या जोरात चालू आहे. काय सांगायचं ह्यांना. 1 मिनिट. हलू वरडा मला जरा ब्लड प्रेशरचा त्रास आहे. जरा हलू वरडू. आय एम सॉरी पण तुम्ही चुकताय. काय चुकतो. MS म्हणजे MS वर्ड MS एक्सेल असं नाहीये. MS म्हणजे मास्टर इन सर्जरी. आणि जी डिग्री मला अमेरिकेला जाऊन घ्यायची आहे आणि त्यासाठी भरमसाठ खर्च येणार आहे आणि म्हणून मी लोन घ्यायला इकडे आली. तुमच्या 10वी पास होण्यापेक्षा माझं ते MS शिकणं जास्त महत्वाचं आहे. कसल्या खर्चाच्या गोष्टी करता माहिती काय मला हे कळत नाही साहेबांनो. काय आहे या अमेरिकेत जाणार आहेत ना त्याच्यामुळे यांचा खर्च यांना माहिती असू शकतो. पण झाला आमच्या खर्चाचा अंदाज आहे ना आम्हाला अंदाज बांधता येत नाही. काय समजलं. कसं काय. नाही म्हणजे मध्ये तुम्हाला हिशोबच सांगतो. कसं असतं आमचं पेपर नक्की कुठं तपासायला जाणार आहे तर आम्हाला नेमकं कळत नाही. काय समजलं. नाही आम्हाला कोणीतरी सांगतं की पेपर गेलेत कोल्हापूरला तपासायला. मग आम्ही जातो कोल्हापूरला. त्याला तिथं गेल्यावर कळतं की पेपर गेलेत कराडला. मग झाल्या परत बॅगा भरायच्या आणि तिथनं निघायचा. मग कोणतरी मधीच म्हणतो वर्ध्याला गेले.
मग वर्धेला जाता जाता अर्ध्यावरच कळता पेपर रत्नागिरी तपासला गेली नाहीत का नाही माय गॉड हो सगळा गलतन कारभार काय सांगू तुम्हाला लय खर्च होतो त्याच्यामुळे आणि जिथं जिथं जाताव का नाही आम्ही तर तिथं आम्हाला लॉजिंग करावं लागतं का नाही आता राहण्यासाठी लॉजिंग नको आणि काय आहे तुम्हाला सांगतो एकट्याला रात्री झोपायची भीती वाटते का नाही त्याच्यामुळे दोघं तिघं सोबतीला घ्यावं लागतात त्या वसड्यांचा खर्च आणखी अंगावर पडतो काय जमालेलं नंतर तो पेपर तपासणारा मिळाला की मग त्याच्या नातेवाईकांना गाठावं लागतं त्यात हो मग त्याच्या नुसतं त्यांच्या जेवणावर भागत नाही त्यांना बसवावं पण लागतं काय सांगतो ना तुम्हाला काय सांगू नुसती दगदग हो तुम्हाला सांगतो ना इतर मुलांसारखं ना सरळ अभ्यास करून पास व्हावं असं वाटतं मग का नाही अभ्यास करून पास होत ना अभ्यास करतो नाही असं ना अभ्यास करतो साहेब पण काय झालं ना पाठांतर केले ना माझ्या लक्षातच राहत नाही का मांग आहे ना परीक्षेचा नंबर माझ्या लक्षात राहत नाही ना म्हणून मी आपला चिठ्ठीवर लिहून घेतला तर सुपरवायझरला वाटलं ही कॉपी आहे हात धरला निमाना बाहेर काढलं काय सांगतो तुम्हाला असं आहे का बरं तुम्ही आहे ना तुमची डॉक्युमेंटरी देऊन टाका मॅडमनी त्यांची डॉक्युमेंटरी दिलेली आहे मी बघतो कोणाला लोन द्यायचं मी ऑलरेडी 11 डॉक्युमेंट्स दिलेले आहेत 11 वय काय साहेब ह्या घ्या माझ्या 48 सर्टिफिकेट चला 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 हालू वरडा मला ब्लड प्रेशरचा त्रास आहे का तुम्ही बाजूला वा उगत ना वरडत राहता 48 सर्टिफिकेट आहे हो गेली 24 वर्ष मी 10वीच्या परीक्षेला बसतोय का हो म्हणजे ह्या पोरीचा जेवढा वय नसेल ना तितकी वर्ष मी 10वीच्या परीक्षेला बसलेला आहे मग या बघा ह्या 24 आहेत ना या ऑक्टोबरची आहेत आणि ह्या 24 आहेत त्या मार्च महिन्यात अरे बापरे तुम्ही तर वाऱ्याच केल्या मार्च ऑक्टोबर अरे हो लोक ना वर्षातलं महिने विचारतात तर सांगतात जानेवारी फेब्रुवारी पण मी मार्च ऑक्टोबर सांगतो का नाही मार्च ऑक्टोबर हो मॅडम यांच्याकडे 48 डॉक्युमेंटरी आहे आता काय करायचं नाही एक मिनिट काय करायचं काही नाहीये मला अमेरिकेला जायचंय आणि मला अमेरिकेला जाऊन सर्जरीवर रिसर्च करायचंय मला फुफ्फुसांचा अभ्यास करायचा कसला फुफ्फुसांचा तर एवढा लांब कशाला जावा फुफ्फुसाचा अभ्यास करायला तिकडे अभ्यास करून आपल्या देशाला त्याचा काहीच फायदा नाही काय समजलं का फायदा नाहीये अहो त्यांची फुफ्फुसा गोरी आहेत आपली फुफ्फुसा काली आहेत का नाही तेव्हा शपथ कन्फ्युजन नाही होईल त्याच्यात उपयोग होणार आहे काय वायबार म्हणजे मूर्ख अरे येड्या फुफ्फुस आहे ना सगळ्यांची सारखीच असतात त्याच्यात काही वेगवेगळा कलर नसतो रे नसतं काय आणि मुळात म्हणजे मला नुसतं सर्जरीवर रिसर्च नाही तर मला रिसर्च करून पेपर टाकायचे पेपरची लाईन टाकायची एवढी शिकायची गरज काय आहे 4:30 वाजता उठायचा पेपरची लाईन टाकायची घरात यायचा घोडभर चाय घ्यायची वाई झोपायचं आणि कामावर तुम्ही बाय ना बाटोड ती बायका तुला पेपर टाकणारी वाटतं का रे नसलेली अक्कल नको पाजडो बर का तो नाही मी तुम्हाला लोन देते पाया पडतो असं पाया पडतो असं करू नका अहो माझ्या सर्टिफिकेट कडे बघा हो तुम्हाला सांगतो साहेब ब्लॅक अँड व्हाईट पासून आहे ना अगदी प्लास्टिक कोटेड पर्यंत सगळ्या सर्टिफिकेट ह्याच्यात आहेत हो रांगेत उभं राहून रिझल्ट काढण्यापासून तो ऑनलाईन रिझल्ट मिळवण्यापर्यंत सगळं कार्यरत माझ्या डोळ्यांनी केलेलं हो विज्ञानानं प्रगती केली पण माझ्या प्रगती पुस्तकातल्या विज्ञानाच्या मार्गाने मात्र कधीच प्रगती केलेली नाही तुम्हाला सांगतो साहेब या वर्षी मी जर नापास झालो ना तर मला खरंच आत्महत्या करावी लागेल साहेब मला मी तुला पाया पडस रे मग पाया तू काय शब्दाचा अर्थ घेतो रे तुम्ही आता म्हणाल अरे जरा विचार करतो आता जर आत्महत्या केली ना तर पुढच्या जन्मी परत पहिलीपासून सुरू करावं लागल ना काय सांगता बाई काय मग ह्या जन्मात मला पास व्हावं लागल आता अरे बाटोड एवढ्या वेळेस तू 10वीची परीक्षा दिली तुला कॉपी नाही करता आली का रे साधे मी तर बोलतो कॉप्या केल्या होत्या कोणाला कडू पण नव्हतं दिलं असं आहे ना शर्टाच्या असा गॅप असतो ना इथे कॉपीला पाहिजे बा असं करायचं कॉपीचं घेऊन काय बसलं बाय ओ परीक्षा सुरू व्हायच्या 8 दिवस अगोदर अख्खा पेपर माझ्या हातात होता अरे बापरे म्हणतो तुम्ही परीक्षा पास झाली पाहिजे कर्माचा पास होते परीक्षेला गेलाय को
व फुटलेला पेपर वाचला ना तेव्हाच मला कळलं हा काय मनात जमणार नाही.